आता तुमच्या पक्षाचं एक ब्रीद वाक्य, काय वाक्य? आम्ही काम करीत आलोत, काम करीत राहू. वारे साहेब, काम करीत आलोत, काम करीत राहू. मी एक तुमचं भाषण थोडं ऐकत होतो, मला काल जाताना वेळ होता गाडीत, माझ्या पीएला लई गडबड, लवकर लगेच लावून द्यायला. अरे मला जाऊ दे, कुठं ऐकतो माझ्या साहेबाचं भाषण, नको ऐकू, पण ते चिडलं तरी ऐकायच लावायला मला. त्याच्यात ऐकलं साहेब मी तुमचं भाषण. कालच्या कुठेतरी बोललात तुम्ही, कोपऱ्यात आहे का तिकडे 17 मध्ये जाता जाता तुमच्या गाडीचं दर्शन झालं साहेब मला, तिथं ऐकलं मी ती भाषण. तर तुम्ही काय म्हणलात? नाल्या करून देऊ, रस्ते करून देऊ, पाणी पुरवठा देईल, राहिलेला सगळा विकास करेल. साहेब किती वर्ष झालं परळीचं सत्ता तुमच्या जवळ आहे, किती वर्ष? तुमच्या जन्मापासून तुमच्या ताब्यात आहे म्हणावं लागेल मला. तेव्हा कुणी आडविलं होतं का? बजरंग सोडून आलता, हे चल माझ्या इथं करायचं नाही, ह्या वराडात करू नको. कोण? आमचं राजाभाऊचं जन्म आता 40-45 वय आहे, ते आले होते का? अरे एवढ्या दिवसाला परळी तुमच्या ताब्यात, बरं नुसती ताब्यात नाही, सत्तेतली परळी, सत्तेत असताना परळी तुमच्या ताब्यात. किती विरोधी पक्ष नेता तुमची एक क्लिप मी कालच सांगितलं फिरत होती, कोणाचं काही असं होतं, बाकी लई बोलत नाही. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसची माय पुढचं नाही बोलत, हाय का नाही क्लिप? ही मला विकास कामाला होऊ शकत नाही. मग एवढा विकास तुमचा झाला, आता कसं करू? तुम्ही काय म्हणलं पाहिजे साहेब? मी या परळीचा विकास केलाय, परळीच्या जनतेला मी प्रेम दिलाय, परळीच्या जनतेसाठी मी एवढं काही केलंय. मी फिरतो देशात, मुंबई, आता काय देशात म्हणून मुंबईत म्हणून, कारण इकडे महाराष्ट्रात कोणी बोलला ना, देशात मुंबईत फिरतो, परळीकरांना मतदान करा आणि येणाऱ्या 2 तारखेला माझ्या उमेदवाराला निवडून आणा आणि निवडून येणार माझे उमेदवार, असं म्हणलं पाहिजे होतं साहेब. तुम्ही तर घरोघर दारोदार गल्ली गल्ली कुणी बोली ना तरी पळत. सलमान भाई, मुरान भाई, आओ मैं आता हूं. अरे तुम्हाला तवा दिसले नाहीत का? त्यांना मारलं, जेलमध्ये घातलं, हात मोडले, पाय मोडले, लोकसभेला असं केलं म्हणून तुम्ही जातीवर बोललात. आणि आता नेहमी तुमच्या भाषणात एक वाक्य येईल साहेब, बघा आता तरी सुधरा, मी जातीवादी नाही, मला जातीवाद्याचा कधी रंग लागला नाही. साहेब का मला वाटतंय तुम्हाला? मी कधी बोललो का? मी जातीवादी नाही असं कधी बोललो? तुम्हाला असं म्हणावं मी चोर नाही, चोर नाही याचाच अर्थ तुम्ही चोर आहे, नाही कळालं कुणालाच? पत्रकाराला तरी कळालं का? कळालं, वा वा वा, धन्यवाद. म्हणजे बघा कशाला म्हणता साहेब तुम्ही प्रत्येक भाषण असं एखादं भाषण दाखवा, या वर्षात आमदार झाल्यापासून नवीन, त्या भाषणात माझ्या मित्रांनी, आदरणीय साहेबांनी कधी म्हणले नाहीत मी कुठे जातीवाद्याला स्पर्श करीत नाही. भाषण तिथं सुरूच. कशाला म्हणता साहेब? नका ना असं करू. काय जाऊ दे, आता मी जास्त काय बोलणार नाही. तुम्ही खूपच काही परळीत केलंय. परळीतले छोटे छोटे हे उद्योजक, कुणी गाडा चालवते, कुणी आपल्या हातगाड्यावर व्यापार करते, ह्या उद्योजकाला सुद्धा सोडलं नाही साहेब तुम्ही. त्याला मारपीट, गुंडगिरी, दादागिरी, हे चल ढाळे आणून दे, फळावाला सेप आणून दे, चल नाही तर मारला. तुम्ही त्या लोकांची बाजू घेता, त्याचे सरदार आहे साहेब तुम्ही सध्या. कसे हे लोक तुम्हाला आता मतदान करतील हो? बघा तुम्ही, एक माणूस तुमच्या दादागिरीला बाहेर येत नव्हता. सत्याच्यामुळे तुमचे आभार मानलेत मी. तुमच्यामुळे मी आमदार तुम्ही झाल्याच्या नंतर मी खासदार झालो तुमच्यामुळे. का म्हणलो की तुम्ही ही सगळी दादागिरी केली म्हणून ही वेळ, आणि आता त्या दादागिरीचंच फळ की असं फळून आलंय आणि एवढी जनता रोडवर आली. बरोबर आहे का रमेश भाऊ? दलित चळवळ असू, कुठला समाज घ्यावा, कुठला काय सोडलं कुणाला तुम्ही? एक गोष्ट सोडली नाही साहेब. अन्न छात्र चालत होतं बघा, माहिती आहे का तुम्हाला? ना तुमच्या शहरात मला थोडं थोडं माहिती आहे. त्या वैद्यनाथ बँकेच्या जागेत चालत होतं, आहे का माहिती? आणि कुठे ती जागा कुणी घेतली, कशाला दिली? हाना पैसे त्याच्यात बी. अरे ज्या गोरगरीब जनतेला, आमच्या कुणी अंध असेल, अपंग असेल, कुणी नरदान असेल, अशा सर्वांना तिथं फुकट अन्नदान होत होतं. तिथली जागाच काढवली आणि बालाजी मंदिराच्या तिथं कुठंतरी त्याला जागा आहे ती बिचार. पण मी तुम्हाला सांगतो, आमची नगर परिषद आल्याच्या नंतर आम्ही ती अन्नछत्र सुद्धा पुरवठा चांगल्या पद्धतीने करू असा शब्द देतो.